मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नमस्कार। आज भारताचा 78वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। या निमित्ताने मी सर्व नागरिकांना खूप खूप स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर जे हुतात्म्यांमुळे आपण हे स्वातंत्र्य आज अनुभवत आहोत त्या हुतात्म्यांना माझी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण केलं सकाळी 8:30 वाजता। त्याच्यानंतर आपण 10 वाजता इथे आल्यानंतर काही एक छोटासे सांस्कृतिक कार्यक्रम, काही आपण स्वच्छतेविषयी तयार केलेले काही कार्यक्रम आणि त्याचबरोबर आपण त्याच्यानंतर जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत का त्यांच्या वीर माता वीर पत्नी आज इथे उपस्थित होत्या यांचा यथोचित सन्मान आपण महानगरपालिकेमार्फत केला। आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेमार्फत आज आपण या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहोत, महानगरपालिका क्षेत्रामधले स्वच्छतेशिवाय आपण आणखीन काय काय काम करत आहोत, त्यामध्ये शिक्षणामध्ये आपण काय करत आहोत, आरोग्यामध्ये आपण जे नवीन आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आणत आहोत, नवीन मॉड्युलर ओटी येतात, हॉस्पिटलचा दर्जा सुधारणे आहेत, हेल्थ वेलनेस सेंटर आहे, आपण त्याच्याबरोबर जी धूळ प्रदूषण हवेचं प्रदूषण टाळण्यासाठी जे प्लास्टिक आणि याची डेब्रिजची जी आपण COP आपण एक SOP तयार केलेली आहे, ही मानक कार्यनियमावलीचा सुद्धा आज आपण इथे उल्लेख केला। आणि नजीकच्या काळामध्ये प्रशासन आपल्याला गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी ही सुविधा ऑनलाईन सर्व्हिसेस आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांना तक्रार करण्यासाठी एक ऑनलाईन ग्रीव्हन्सेस पोर्टल, चांगलं उत्तम माहिती मिळणारं एक संकेतस्थळ हे सुद्धा आपण नजीकच्या काळात सुरू करत आहोत। आणि पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा आपण 24/7 पाणी पुरवठा, त्याच्यावर असलेल्या नियंत्रणासाठी स्काडा, कारण आपल्याला त्याचं नियंत्रण करणं शक्य आहे, एका सेंट्रल रूममध्ये बसून स्काडा सुद्धा आपण याच्यामध्ये करत आहोत। शहरामधली जी पार्किंगची समस्या वाढत चालली त्याच्यासाठी एक पार्किंग पॉलिसी मोबिलिटी प्लॅन आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला वाहनं घेऊन जावे लागतात ते टळेल। याच्याच बरोबर पुढे जाऊन शहरामधला जो आता पुनर्विकास होतोय तिथल्यासाठी लागणाऱ्या नागरीकरणाच्या सोयीसुविधांसाठी ज्या नवीन आपल्या विकास आराखड्यामध्ये काही आपल्याला नवीन सुविधा करायच्या त्या सुविधांमध्ये आपण भर काढण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत। शहरामध्ये जवळजवळ 200च्या वर मोठी आपण उद्यानं आहेत आणि ह्या उद्यानामधून लोकांना चांगली सेवा मिळावी, विशेषतः वृद्ध नागरिक जे आहेत त्यांना बाहेर पडण्यासाठी बसण्यासाठी विरंगुळा केंद्र
हे सुद्धा आपण त्याची दर्जेदार उभारणी तिथे करणार आहोत। आणि खेळासाठी आपण एक प्राधान्य देण्यासाठी 8 आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्या वेगवेगळ्या विभागामध्ये चांगले दर्जाचे, आणि त्याच्यामध्ये मैदानी खेळ आपल्याला बास्केटबॉल आहेत, व्हॉलीबॉल आहेत, त्याच्याबरोबर आपल्याला हॉकी आहेत। एक सुद्धा हॉकीचं मैदान आपल्याकडे नाही। 3 आपल्याकडे लॉन टेनिसचे मैदानं बांधली होती, पण ती काही कारणास्तव विनावापर आता पडून आहेत। नजीकच्या काळामध्ये आपण वाशीला जो आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आपण दर्जाचा तलाव बांधलाय ऑलिम्पिक स्तरचा, तोही लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल। मला खात्री आहे की निश्चितपणे नवी मुंबईच्या नागरिकांना आपण दर्जेदार सोयीसुविधा देण्याबरोबर त्यांचा जीवन समृद्ध होण्यासाठी ज्या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या त्या आपण ह्या शहरामध्ये आपण करत आहोत। त्याच्यामधून नागरिकांना त्याचा निश्चित फायदा होईल। पुन्हा मी या निमित्ताने सर्व नागरिकांना, नवी मुंबईकर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।